नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खास कोकणी स्टाईल चिकन मसाला. भरपूर मसाले, खोबरं आणि कोकणी पद्धतीचा खास तडका देऊन तयार होणारा हा रस्सा भात किंवा भाकरीसोबत अप्रतिम लागतो. त्यासोबतच रस्स्यासाठी लागणारा स्पेशल मालवणी मसाला कसा बनवायचा ते देखील बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. तर त्यासाठी आधी चिकन व्यवस्थित साफ करून घ्यायचंय. त्यानंतर त्याला मीठ चोळून पाण्याने स्वच्छ करून घ्यायचंय. त्यानंतर यामध्ये 1 चमचा हळद, थोडीशी आले लसूण पेस्ट आणि 1 चमचा दही घालून चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचंय. साधारण 15 ते 20 मिनिटं चिकन मॅरिनेट करत ठेवायचंय. तर स्पेशल मालवणी मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 5 ते 6 काश्मीरी मिरची, 8 ते 10 संकेश्वरी मिरची, पाव वाटी धने, 1 चमचा तीळ, हाफ टेबलस्पून बडीशेप, 1.5 चमचा जिरं, 5 ते 6 वेलच्या, 10 ते 12 काळी मिरी, 7 ते 8 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे, 2 मसाला वेलची, 4 ते 5 तेजपत्ते आणि थोडंसं खसखस. आता हे सगळे खडे मसाले आणि मिरच्या आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवून थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचे आहेत. खूपच जास्त वेळ न भाजता आपल्याला हे थोड्या वेळासाठी वरचे वर परतून घ्यायचे. त्यानंतर मिक्सरमध्ये लावून याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपला मालवणी मसाला रेडी आहे. आता कांदा खोबऱ्याच्या वाटणासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी चिरलेलं सुकं खोबरं, 1 वाटी ओलं किसलेलं खोबरं, 5 ते 6 उभे चिरलेले कांदे. थोडंसं तेल घालून हे सर्व देखील आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचंय. त्यानंतर याची पेस्ट करून घ्यायची आणि आपलं वाटण तयार आहे. आता हिरवं वाटण बनवण्यासाठी एका मिक्सरमध्ये 5 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, कोथिंबीर, 4 चिरलेले टोमॅटो घालून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर एका पातेल्यात 1 वाटी तेल घालून घ्यायचंय. 4 ते 5 तेजपत्ते, थोडंसं खोबरेल तेल, भरपूर असा कढीपत्ता, चार छोटे बारीक चिरलेले कांदे, 4 ते 5 चमचे आले लसूण पेस्ट, तयार केलेलं हिरवं वाटण, मालवणी मसाला. काश्मीरी मिरची वापरल्यामुळे ग्रेव्हीला अगदी परफेक्ट असं लालसर रंग येतो आणि आपली ग्रेव्ही अगदी छान तयार होते. 2 चमचे घरगुती मसाला. मसाला थोडा जास्त वाटत असेल पण 1 किलो चिकनसाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे.
त्यानंतर यामध्ये चिकन घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालून घेऊ। जितकी पातळ ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता। आता झाकण लावून चिकन साधारण 20 ते 25 मिनिटं छान असं शिजू देऊ। 20 ते 25 मिनिटांनंतर आपण यात आपलं तयार केलेलं कांद्या खोबऱ्याचं वाटण घालून घेऊया। आता यात 1.5 चमचे मीठ घालून ग्रेव्ही व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे। पुन्हा एकदा झाकण लावून चिकन 10 ते 15 मिनिटं शिजू द्या। आता आपल्या ग्रेव्हीला मस्त अशी उकळी आली आहे, तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व करून घेऊ। तर आपलं हे झणझणीत मालवणी स्टाईल चिकन मसाला बनून रेडी आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अजून अशा छान रेसिपींसोबत। धन्यवाद।